शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक रूप आज शिवसैनिकांनी पाहिले। खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे अक्षरशः तुटून पडले। आता एकतर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय। लोकसभेत इंगा दाखवला, आता विधानसभेत दाखवू असं सांगताना शिवसैनिकांनो, आदेशाची वाट पाहू नका, विधानसभेच्या कामाला लागा। कुणी शिवसेनेच्या वाट्याला गेला तर त्याला सोडू नका असं म्हणत उद्धव ठाकरे गरजले। शिवसेनेचा मुंबई पदाधिकारी मेळावा वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात झाला। या मेळाव्याला मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। फडणवीस यांनी मला आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता। माजी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली, यापुढे गप्प राहायचं नाही, आता तुटून पडायचं असं उद्धव ठाकरे म्हणताच रंगशारदा सभागृह छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव अशा घोषणांनी दुमदुमला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं। शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे हे यश मिळालं असं ते म्हणाले। लोकसभेत आणखी मोठ्या विजयाची अपेक्षा होती। निवडणुकीच्या निकालानंतर देशातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी संवाद साधला आणि महाविकास आघाडी आणि शिवसेनेनं देशाला नवी दिशा दाखवल्याची प्रतिक्रिया दिली आहे असंही उद्धव ठाकरे म्हटले। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही।